नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु ते जय मंगल. नथी म्हणजे नाही. बुद्धाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाच्या धम्माशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाच्या सावक संघाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्ध धम्म आणि संघ हे या जगातील तीन महान रत्न. या तीन महान रत्नांची जगामध्ये बराबरी होत नाही आणि होणार सुद्धा नाही. बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या या 24ही गुणांचं स्मरण करून धम्म विजय हाच सर्वश्रेष्ठ विजय आहे. धम्म विजय हाच सर्वश्रेष्ठ विजय. धम्म विजय मोक्षमुत्तम विजय. महान धम्मदायात यदसी महान सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्वाची सावली त्यागमूर्ती माता रमाई, उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय तसेच जय भीम. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं या ठिकाणी पठन चिंतन, हा ग्रंथ अधिकाधिक समजून घेण्याकरिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाच्या प्रस्तावनामध्ये असा उल्लेख करतात की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर 2 ग्रंथ या सोबतीला आपण वाचली पाहिजे बारकाईने. तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि दुसरा क्रांती आणि प्रतिक्रांती. हे 2 ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ समजण्यासाठी आणखी सोयीस्कर होईल असं बाबासाहेबांनी प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. आज बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक यांची दान पारमिता आपण या ठिकाणी ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तथागत बुद्धांच्या बुद्धानुशासनामध्ये धम्मानुशासनामध्ये आपण बघितलं की तथागत बुद्धांनी 45 वर्ष आपल्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. 45 वर्ष 45 वर्षावास आणि 45 वर्ष सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. या 45 वर्षाच्या या वर्षावासामध्ये सर्वात जास्त वर्षावास तथागत बुद्धांनी महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकाच्या जेतवनारामातील त्या मूलगंध कुटी महाविहारामध्ये केलेली आहे. 25 वर्षावास. अर्ध्या अधिक धम्मगाथा धम्मसूत्राचं पारायण तथागत बुद्धांनी त्या श्रावस्तीला केलेला आहे. प्राचीन या जम्बूद्वीप या प्राचीन भारताचं जे जुनं नाव आहे ते जम्बूद्वीप आहे. आणि या प्राचीन जम्बूद्वीपाची बुद्धाच्या वेळीची जी राजधानी होती म्हणजे प्राचीन जम्बूद्वीपाची म्हणा किंवा प्राचीन भारताची बुद्धाच्या वेळी जी राजधानी होती तर ती होती श्रावस्ती नगरी. एवढंच नाही, श्रावस्ती हे एक खूप मोठे दळणवळणाचे आणि व्यापारी मोठे केंद्र होते. सोबतच ते धम्म प्रचार आणि प्रसाराचेही मोठे केंद्र होते. एवढंच नव्हे तर
बुद्धाच्या वेळी श्रावस्ती हे दाट लोकसंख्येचे ठिकाणही होते. अनेक उपासक उपासिका भिक्खू श्रावस्तीला तथागताला येऊन मिळाले. हे श्रावस्ती सध्याला उत्तर भारतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे. आज त्याचं नाव सहेट महेट आहे, सहेट महेट, परंतु आज ते श्रावस्ती जिल्हा म्हणून आहे. या श्रावस्तीमध्ये आपल्या महाराष्ट्रामधून पुन्न नावाचा एक व्यापारी व्यापाराकरिता श्रावस्तीलाच गेला आणि तो श्रावस्तीवरूनच प्रवज्या उपसंपदा धारण करून महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आला. मध्य प्रदेशामधूनही महाकात्यायन नावाचा एक व्यक्ती बुद्धाकडे श्रावस्तीला गेला. तोही प्रवचित होऊन म्हणजे त्यावेळी मध्य प्रदेशामध्ये त्यांनी धम्म प्रचार आणि प्रसार केला. बुद्धाच्या वेळी आपल्या गुजरात मधून सुद्धा एक व्यापारी गेला होता. त्याचं नाव बाह्य दारुचिर्य नावाचा एक व्यापारी श्रावस्तीला बुद्धाच्या वेळी तिथे गेला आणि त्यांनी बौद्ध धम्माचा त्या ठिकाणी प्रवज्या उपसंपदा घेऊन धम्म दीक्षा घेऊन तोही सुद्धा गुजरातमध्ये प्रचार आणि प्रसाराकरिता आला. तर हे श्रावस्ती एक बौद्ध धम्माचं एक खूप मोठं केंद्र आहे. श्र हा शब्द पालीमध्ये येत नाही, त्याला पालीमध्ये सावत्थी म्हणतात. सावत्थी, सा अधिक व अर्धा त त्याला थे, सावत्थी हा पाली शब्द आहे. जसं आपण रतन सुत्तामध्ये सुवत्थी म्हणतो. सुवत्थी म्हणजे सुवस्ती, सावत्थी म्हणजे सावत्थी, साव. तर या सावत्थी शब्दावरूनच सावित्री शब्द सुद्धा त्याची उत्पत्ती झालेली आहे. सावित्री या शब्दाची उत्पत्तीच सावत्थी या शब्दावरूनच झालेली आहे. श्र हा शब्द पालीमध्ये येत नाही, श्रच्या ठिकाणी स येत असतो. म्हणून प्राचीन हे सावत्थी जी नगर आहे, या सावत्तीचं एक महत्व आहे बौद्ध धम्मामध्ये. आपण अर्ध्या अधिक गाथा जर घेतल्या त्रिपिटकामधल्या तर त्याच्यामध्ये एवं मे सुतम एकं समयम भगवा सावत्थीय विहरती जेतवने अनाथ पिंडकस्य आरामे. म्हणजे अर्ध्या अधिक गाथांमध्ये सावत्थी या शब्दाचा, अनाथ पिंडकाचा आणि जेतवनारामाचा उल्लेख वारंवार आपल्याला अनेक गाथांमध्ये दिसतो. तर श्रावस्तीकडे तथागत बुद्ध कसे, त्यांचं प्रयाण कसं झालं, ते श्रावस्तीकडे येण्याचा इतिहास कसा आहे. तर तथागत बुद्धांच्या काळामध्ये, तथागत बुद्धांच्या वेळी तथागत बुद्धांचा महाउपासक एकच होऊन गेला. त्याचं नाव आहे महादानी सुदत्त महाउपासक अनाथ पिंडक. सुदत्त महादानी दानशूर म्हणा, महाउपासक महादानी सुदत्त अनाथ पिंडक. आणि तथागतांची महाउपासिका त्या काळामध्ये एकच होऊन गेली, जी वयाच्या 7व्या वर्षापासूनच मेंढक श्रेष्ठीनं, धनंजय श्रेष्ठीनं आणि तिच्या आई सुमना देवीनं तिला वयाच्या 7व्या वर्षापासूनच बुद्ध धम्माकडे वळविलं. तर तथागत बुद्धांच्या काळातली तथागतांची एकच महाउपासिका झाली, तिच्या नंतर आणखी कोणीही झालेली नाही. तर ही महाउपासिका जर कोण असेल तर ते मिगार माता विशाखा. सासऱ्याच्या नावावरून तिची ओळख आहे महाउपासिका मिगार माता विशाखा असं आपण म्हटलं पाहिजे, जिने तथागतांपुढे भिक्खू संघासाठी स्वतःकरिता नाही, भिक्खू संघांकरिता तिने तथागत बुद्धांकडे 8 वर मागितले, जे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. तथागताची महाउपासिका मिगार माता विशाखा, जिच्या नावावरून आपल्या भारतामध्ये विशाखापट्टणम आहे आंध्र प्रदेशमध्ये, तिच्याच नावावरून आहे. तर हे महाउपासिका मिगार माता विशाखा आणि महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक, हे महाउपासक आणि महाउपासिका यांच्या कहाण्या खूप महत्वाच्या आहे बौद्ध साहित्यामध्ये.
तर या सुदत्त ज्याचं नाव, हा सुदत्त अनाथ पिंडक हा श्रावस्तीला मोठा एक कोषागार होता, खजिनदार होता. राजा प्रसेनजिताच्या दरबारामधला तो खजिनदार होता, कोषागार, कोषाध्यक्ष होता. म्हणजे ज्याच्याकडं तो खजिनदार, जसा राजाचा खजिना असतो त्या खजिनाचा तो काय देखरेख करणारा होता. आणि तो एक श्रेष्ठी सुद्धा होता. श्रेष्ठी म्हणजे सेठ, आज आपण सावकार म्हणतो. सेठ हा शब्द पाली आहे. श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ पालीमध्ये सेठ होतो. तर हा एक श्रेष्ठी सेठही होता, सावकार होता, खजिनदार होता. राजाच्या दरबारामध्ये तो देखरेख करायचा, खजिन्याचा देखरेख करायचा, असा हा सुदत्त अनाथ पिंडक. त्याचं अनाथ पिंडक हे नाव कशावरून पडलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा श्रावस्तीचा अनाथ पिंडक, अनाथ, अनाथ म्हणजे ज्याचा कोणीही नाथ नाही, ज्याला कोणीही नाथ नाही, माता पिता नाही, अशा अनाथांना तो पिंड द्यायचा. पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे अन्न द्यायचा. त्यांना अन्न, वस्त्र म्हणजे गरजू वस्तू तो दान करायचा. अनाथ पिंडकाचं नाव, त्याचं नाव तर सुदत्त आहे, पण त्याला अनाथ पिंडक नावानं ओळखल्या जातो. तो अनाथ पिंडक म्हणजे तो अनाथांना पिंड द्यायचा, अन्न द्यायचा, अन्नदान करायचा. त्याच्या घरची ती एक सवयच लागलेली होती. अनाथ पिंडकांना खूप आवडत होतं काय, की श्रावस्तीचे जे काही गरीब लोक आहे, दारिद्र्य लोक आहे, अशा लोकांना तो सकाळी सकाळी आपल्या घरी भोजन शिजवायचा, अन्न शिजवायचा आणि चौकामध्ये ते शिजवलेलं अन्न चौकामध्ये आणून त्या ठिकाणी तो गरीब लोकांना अन्नदान करायचा मोफत मध्ये. जसं आता तुम्ही पाहिलं की ना, अनाथ आश्रमामध्ये जातात का नाही, अनाथ आश्रमामध्ये लोक अन्न घेऊन जातात, किंवा अनाथ मुलांच्या आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये आपण जातो. तर त्या काळामध्ये अनाथांना अन्नदान करणारा, म्हणजे अनाथालयाची सुरुवात बुद्धाच्या काळामध्ये जर कोणी केली असेल, अनाथांनाही अन्न दिलं पाहिजे, मोफत अन्न दिलं पाहिजे, ही सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आपल्याला सापडते बौद्ध साहित्यामध्ये, सुदत्त अनाथ पिंडक. तर या अनाथ पिंडक रोज लोकांना अन्न पिंडदान करायचा. त्याच्या मुलीची नावं एकूण 3 आहे. त्यांच्या मुलीची नावं सुमना, महासुमना आणि चुल्ल सुमना, ही त्यांच्या मुलीची नाव आहे. म्हणजे सुदत्त अनाथ पिंडकांना 3 मुली होत्या, सुमना, महासुमना आणि चुल्ल सुमना. ह्या 3 मुली. आणि या सुदत्त अनाथ पिंडकाला महाकाल नावाचा एक मुलगा सुद्धा होता, सुपुत्र महाकाल, किंवा त्याला कालही म्हणतात. महाकालची गोष्ट आपण कधीतरी घेणार आहोत. काही लोकांनी महाकाल हा शब्दही चोरलेला आहे. तुम्हाला माहितच आहे, तिकडे उज्जैनला जर गेले तर ते महाकाल मंदिरच आहे की नाही. तर महाकाल कोणाला म्हणतात? आता कोणाला म्हणते? ते शिव भोला शंकरला म्हणतात ना. महाकाल हे सुदत्त अनाथ पिंडकाच्या मुलाचे नाव आहे, महाकाल. महाकाल या सुदत्त अनाथ पिंडकाचा मुलगा. या महाकालला सोन्याचे काशार्पण देऊ देऊ, सोन्याच्या मोहऱ्या देऊ देऊ सुदत्त अनाथ पिंडक बुद्धाकडे प्रवचनासाठी पाठवतो. दादा तुले मी आज एवढ्या सोन्याच्या मोहऱ्या देतो. मग तो लोभानं, मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याची कहाणी खूप मस्त आहे. सोन्याच्या काशार्पण त्या मोहरा देऊ देऊ बुद्धाकडे पाठवतो अनाथ पिंडक. आणि मग महाकाल प्रवचित होतो, भिक्खू बनतो. लक्षात घ्या. तर महाकाल हे एका भिक्खूचं नाव आहे. त्याला कालही म्हणतात आणि महाकालही म्हणतात. महा हे विशेषण आहे, जसं महाप्रजापती, महामाया, महामोगलाय हे की नाही, असं आपण म्हणतो. तर हा महाकाल हा सुदत्त अनाथ पिंडकाचा मुलगा. मुलींवर तर लहानपणापासूनच संस्कार राहते. सुमना, महासुमना आणि चुल्ल सुमना. जेव्हा सुदत्त अनाथ पिंडक आपल्या घरी अन्न शिजवायचा, भोजन करायचा, त्यावेळी ह्या 3ही मुली वडिलांचे संस्कार त्यांच्यावर होते. आधीही होते त्यांच्यावर ते संस्कार होते. तो फक्त अन्नदान करायचा गावामध्ये. आणि नंतर सुदत्त अनाथ पिंडकाची जी बहीण आहे, सुदत्त अनाथ पिंडकाची बहीण श्रावस्तीवरून राजगृहला देण्यात आली होती. कुठे? आता सुदत्त श्रेष्ठीची, अनाथ पिंडक श्रेष्ठीची जी बहीण आहे
ती राजगृहाच्या धनपाल सेठला दिली होती. धनपाल श्रेष्ठी म्हणा किंवा धनपाल सेठ म्हणा, तर त्या धनपाल सेठला सुदत्तनाथ पिंडकाची बहीण राजगृहीला देण्यात आली होती. आणि म्हणून त्याचं नेहमी श्रावस्तीवरून राजगृहीला येणं जाणं राहत होतं, जसं आज बहीण भाऊ जातो का नाही आपण. तर सुदत्तनाथ पिंडक असाच आपल्या बहिणीच्या घरी पाहुणचारासाठी आला आणि बहिणीची भेट घ्यायची म्हणून, तिची सुख दुःख जाणून घ्यायची म्हणून तो बहिणीच्या भेटी करता आला. आता बहिणीच्या भेटी करता आल्या, जसं आजच्या काळामध्ये मोबाईल आहे की नाही, पण सुदत्तनाथ पिंडकाच्या अचानक आला होता बहिणीच्या घरी राजगिरीला, राजगृहाला. आल्याच्या नंतर काय झालं, त्याची जी बहीण होती, कोणाची, सुदत्तनाथ पिंडकाची, आणि त्याचे जे दाजी होते, तर या सुदत्तनाथ पिंडकाच्या बहिणीच्या घरी जय्यत तयारी चाललेली होती. जय्यत म्हणजे पूर्ण त्या राजगृह नगरामध्ये नगराच्या मेन प्रमुख महामार्गांवर सजावट केलेली होती. रस्त्यांवर फुलांचा सडा टाकलेला होता. सुगंधी द्रव्य आणि तोरण पताकांनी खूप सजलेली होती ती नगरी, ती राजगृह नगरी, आणि म्हणजे बुद्धाच्या आगमनासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या बहिणीच्या घरी जसा तो घरी पोहोचला आपल्या ताईच्या घरी, तर त्याला ताईच्या घरामध्ये अंगणामध्ये त्यानं जसा प्रवेश केला, तर त्याला भल्ला मोठा एक मंडप दिसला. आणि मंडप तर दिसला, पण त्या मंडपाची खूप सुंदर सजावट केलेली, रांगोळी काढलेल्या, फुलांचा सडा आणि पूर्ण असा झगमगाट केलेला होता. बहिणीच्या घरी सुद्धा घर आणि अंगण सगळं सजावट केलेलं होतं. आणि एवढंच नाही, तर बाजूला पंचपक्वानाचं सुग्रा स्वादिष्ट भोजनाची सुद्धा, खूप मोठ्या भोजनाची सुद्धा तयारी त्या ठिकाणी सुरू होती. म्हणजे असं एक म्हणजे लग्नासारखंच म्हणा, ते सगळी खूप मोठी तयारी आणि खूप मोठा खर्च त्याला जाणवत होता. आणि जसा सुदत्तनाथ पिंडक आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला, ताईला विचारत आहे, गेल्याच विचारत आहे, ताई तुझ्याकडे ही जी जय्यत तयारी दिसत आहे, एवढी सजावट दिसत आहे, एवढं सारं अन्न शिजत आहे, तुझ्याकडे कोण हा राजगिरीचा बिंबिसार राजा तर येत नाही, मगधराज बिंबिसारात तुझ्या घरी येत नाही, असं कोण म्हणत आहे? म्हणजे जी तयारी पाहून, जो खर्च पाहून, जी धावपळ पाहून, जी सजावट पाहून तो सुदत्तनाथ पिंडक म्हणते, ताई तुझ्या घरी मगधराज बिंबिसार तर येत नाही ना तुझ्या घरी भोजनासाठी, त्याच्यासाठी तर तयारी नाही ना, कारण मीही प्रसेनजित राजाच्या दरबारामध्ये असतो. प्रसेनजित राजाच्या दरबारामध्ये मी असल्याच्या नंतर प्रसेनजित राजाची तयारी असेच करतात लोक, जशी तू आज केलेली आहे. कारण मला अनुभव आहे ताई, कारण मी प्रसेनजिताच्या राज दरबारात असल्यामुळे प्रसेनजित राजाची स्वागताची तयारी अशीच लोक करत असतात. आता मला असं वाटतं की राजगिरीला बिंबिसार राजा आहे, तर तो तुझ्या घरी येत असेल भोजनासाठी, त्याच्या आदरासाठी तू ही तयारी केली असेल. अशी तयारी राजे महाराजांचीच केली जाते, असं कोण म्हणत आहे? सुदत्तनाथ पिंडक. अशी तयारी कोणाची केली जाते? फक्त राजे महाराजांचीच केली जाते. काय तुझ्याकडे बिंबिसार राजा येत आहे का? तर नाही रे दादा म्हणते, माझ्याकडे कोणी काही महाराजा वगैरे काही कोणी येत नाही. त्या ग्रीदकूट पर्वतावर, त्या वैभार पर्वताच्या बाजूला ग्रीदकूट पर्वतावर असलेले अरहंत सम्यक संबुद्ध त्यांच्या श्रावक भिक्खू संघासहित माझ्याकडे आज ते भोजनाचं त्यांनी निमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि भगवंताचे धम्म श्रवण करण्याची संधी अयं भदंता, धम्म श्रवण कालो अयं भदंता, धम्म श्रवण करण्याची आम्हाला योग्य संधी उपलब्ध होणार आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा आर्य भिक्खू संघ आपल्याकडे येणार आहे. आता मला सांगा, ते सुदत्तनाथ पिंडकानं तथागत बुद्धाला बघितलं होतं का? अजिबात बघितलं नव्हतं. तर त्या ताईला अजून आणि उपासना म्हणते, एवढा खर्च करा लागते? असा खर्च तर राजा महाराजासाठी असते. कोण आहेत तो असा व्यक्ती? तर सुदत्तनाथ पिंडक म्हणतो, ताई मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे ज्याची तू तयारी एखाद्या राजा महाराजासारखी केलेली आहे. तर त्या अशा महान व्यक्तीला मला आत्ताच भेटण्याची इच्छा आहे. सुदत्तनाथ पिंडक आपल्या बहिणीला म्हणतो. त्याची बहीण म्हणते, नाही रे दादा,
ते आपल्याकडेच येणार आहे भोजनासाठी, आपल्याकडेच येणार आहे. तो पुन्हाही ऐकत नाही. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही तो बहिणीला विनंती करतो, मला आत्ताच भेटायला जायचंय, आत्ताच भेटायला जायचं आहे, आत्ताच भेटायला जायचंय. त्याची बहीण एवढी गयावया करते, एवढी गयावया करते, पण तो ऐकायला तयार होत नाही. मला जाऊनच पाहू दे. राजे महाराजासारखी अशी तयारी केलेली आहे तू, राजे महाराजांचीच तयारी अशी असू शकते. कोण आहे तो असा व्यक्ती, मला त्याची भेटगाठ घेऊ दे. त्या ठिकाणी मग तो ग्रीदकूट पहाड चढून जातो. कोण? सुदत्त अनाथपिंडक पहाड चढून जातो आणि त्या ठिकाणी तथागतांना कार्यकारण भाव विचारतो. कार्यकारण भावाचा सिद्धांत तथागतांकडून तो समजून घेतो. तर त्या ठिकाणी तथागतांपुढे गेल्याच्या नंतर तो तथागतांचा धम्म कथन करतो, ऐकतो, श्रवण करतो. तथागतांमध्ये आणि सुदत्त अनाथपिंडकांमध्ये धम्माचा वार्तालाप होत असतो, धम्म चर्चा होत असते, धम्म साकच्छा होत असते. आणि हा सुदत्त अनाथपिंडक असं विचारत आहे की तथागत बुद्धाला, आजही काही लोकांना थोडा गुरूर होता, पण सुदत्त अनाथपिंडक मात्र त्याचा एक स्वभाव होता. आधी एक स्वभाव होता, तो अन्नदान करत होता. कोणाला? गरीब लोकांना. तो बुद्धाकडे आल्याच्या नंतर, बुद्धाचा अनुयायी झाल्याच्या नंतरच तो लोकांना अन्नदान करत होता असं नाही. तो आधीच त्याच्या घरची ते कुळाचार होता, तो करतच होता. त्याच्यामध्ये दान नावाची प्रवृत्ती होती, पण तो अन्नदानच करायचा. तर हा सुदत्त अनाथपिंडक आजही काही लोकांना कोणी विचारलं नाही तरी बखान करण्याची सवय आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने विचारलं जरी नाही तर काही लोकांना आजही आपल्या धनसंपत्तीचं बखान करण्याची सवय आहे. कोणी विचारतही नाही, पण आहे लोकांना, आहे की नाही? बखान म्हणजे समजलं तुम्हाला? म्हणजे स्वतःच आपली स्तुती करून घ्यायची किंवा आपल्या धनसंपत्तीचं प्रदर्शन करायचं, प्रदर्शन मांडायचं लोकांसमोर. तर हा सुदत्त अनाथपिंडक असाच म्हणत आहे, तथागता माझ्याकडे भरपूर, मी राजा प्रसेनजिताच्या दरबारामधला खजिनदार आहे तथागता. तथागताने विचारलं होतं का त्याला, तू कोण आहे म्हणून? तथागत गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, तथागत कुणापुढेही भेदभाव करत नव्हते. तर तथागतांनी त्याला काही विचारलं नाही, परंतु सुदत्त अनाथपिंडक सांगत आहे तथागतांना की माझ्याकडे, मी राजाच्या दरबारामध्ये खजिनदार आहो, मी सेठ आहो, सावकार आहे, माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, खजाना आहे, सोन्याचा खजाना आहे माझ्याकडं. अनेक काय आहे, विस्तृत अशी शेतजमीन सुद्धा आहे माझ्याकडं. विस्तृत अशी म्हणजे भरपूर शेतजमीन आहे माझ्याकडे, भरपूर नोकर चाकर आहे सेवक काम करायला, माझ्याकडे भरपूर कारखाने आहे, माझ्याकडे भरपूर हत्ती घोडे वगैरे जे काय असेल त्या काळातली धनसंपत्ती माझ्याकडे भरपूर आहे. तथागता माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, भरपूर खजिन्याचा मी मालक आहो, माझ्याकडे विस्तृत अशी भरपूर शेती आहे, माझ्याकडे भरपूर नोकर चाकर आहे, माझ्याकडे काहीच कमी नाही, खूप श्रीमंत आहो, मी खूप श्रीमंत आहो, धनसंपत्तीला काही कमी नाही म्हणते तथागता. माझ्याकडं सगळं आहे, माझ्याकडं खूप आहे माझ्याकडं. पण तथागता म्हणते एवढं सारं असूनही मात्र काही नाही आहे, ते तुमचाच प्रश्न आहे. अनेक लोक आम्हाला विचारतात, आम्ही धम्म प्रचाराला जात होतो, भंतेजी घरी सर्व काही असून जीवाले सुख नाही, असा एक शब्द तुम्ही वापरता का नाही? घरी सर्व काही असून जीवाले सुख नाही. आता तुमच्या भाषेमध्ये जीवाले सुख नाही, पण सुदत्त अनाथपिंडकही असंच म्हणतो, माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, भरपूर धनाचा खजाना आहे, नोकर चाकर आहे, भरपूर जमीन आहे, सगळं काही बराबर आहे, परंतु मात्र जीवाले सुख नाही, सुखानं आणि शांतीनं नाही, सुख आणि शांती नाही माझ्याकडे. तर मी काय करू? तर बुद्धानं आलवक सुत्तामध्ये खूप सांगितलेलं आहे. आलवक सुत्त खूप सुंदर आहे. सुखाने आणि शांतीने, यक्ष आलवकाने काय विचारलं होतं बुद्धाला प्रश्न? सुखाने आणि शांतीने जगण्याकरिता मनुष्याने काय करावे? बुद्धाने यक्ष आलवकाला उत्तर दिलं होतं, हे आलवका, सुखाने आणि शांतीने जगण्याकरिता मनुष्याने आपल्या मनातील क्रोधाची हत्या करावी.
आपल्या मनातील हत्या. म्हणजे तथागत बुद्ध म्हणतात हत्या करायची नाही पानाती पाता, पण हत्याही करा. पण कुणाची करा? क्रोधाची हत्या करा. आपल्या मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाची हत्या करा. तर हे असं जेव्हा म्हणत आहे की सर्व काही बराबर आहे घरी धन संपत्ती, पण सुख नाही आहे, तर मग काय करायचं? तर तथागत बुद्ध म्हणतात सुख नाही. मग सुदत्तनाथ पिंडक काय म्हणतात की मग मी ह्या गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवचित व्हावं का? का गृहस्थी जीवनामध्ये राहून मनुष्याला सुख, शांती आणि समाधानाचं जीवन जगता येणार नाही का? तर तथागत बुद्ध म्हणतात हो, गृहस्थ जीवनामध्ये राहून सुद्धा आपल्याला निर्वाण साधता येते, परम सुख साधता येते. परम सुख म्हणजे कोणतं? निब्बाण. निब्बाण म्हणजे मरण नाही आहे. निब्बाण तर मुलाचे नावही ठेवले पाहिजे तुम्ही, पण निर्वाण निब्बाण जर म्हटलं तर तुम्हाला असं वाटतं की मरण आहे. निब्बाण म्हणजे परम सुख आहे. निब्बाण म्हणजे काय? निष्कलंक जीवन जगत राहणे, म्हणजे निब्बाणाचं परम सुख याच जन्मामध्ये ते त्याचा अनुभव घेत राहणं. निब्बाण परम सुख आहे की नाही? निब्बाण म्हणजे काय? बुद्धानिस धम्मामध्ये सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. निब्बाण म्हणजे निष्कलंक जीवन जगत राहणे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन जगत राहणे. आणि निब्बाण म्हणजेच काय? आर्य अष्टांगिक मार्गाचे जीवन जगत राहणे, म्हणजे निब्बाण परम सुख होय. याच देही याच जन्मामध्ये त्या परम सुखाचा आपल्याला अनुभव घेता येतो. आलं लक्षात तुम्हाला? तर गृहस्थ राहून सुद्धा आपल्याला सत्कार्य करता येते. बुद्धाने अनाथ पिंडकाला सांगितले सत्कार्य म्हणजे काय? तर या जीवनामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून हे अनाथ पिंडका तुझी सम्यक आजीविका असली पाहिजे. सम्यक आजीविका म्हणजे आपण जे रोज पोट भरतो, आपल्या घरी जे पैसे येते, जिकडून काही धनसंपत्ती येते, जे काही असेल तुमची ती धनसंपत्ती योग्य मार्गाने येत आहे किंवा नाही येत आहे, लक्षात घ्या. याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात, आम्ही लोकांच्या घरी जात असल्याने काय म्हणतात की आमच्याकडे आहे की नाही, आमच्या घरामध्ये सुख नाही आहे. तर जे भ्रष्ट पद्धतीनं कुणाचं कर्ज बुडवून, कुणाचं कर्ज घेऊन ते न चुकता करता लोकांचं हाय असलेले जे धन आहे त्या धनाचं कधीही घरामध्ये चिरंतन सुख शांती नसते. जसं आपल्याला माहित आहे चोर माणसाला कधी शांततेची झोप नसते. असते का? आहे की नाही? म्हणून आपल्या तथागत बुद्धाने सांगितलंय सम्यक आजीविका. सम्यक आजीविका 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सांगितले. मी ते तुम्हाला त्या दिवशी सांगितलेच आहे. मद्य व्यापार, पशु व्यापार, विष व्यापार, आहे का नाही, ते काय म्हणते मांस व्यापार आणि देह व्यापार, ज्याला वेश्या व्यवसाय म्हणतात, आहे का नाही, किंवा मग ते शस्त्र व्यापार. तर हे तथागत बुद्धांनी 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सांगितलेले आहे. मद्य व्यापार म्हणजे काय? दारूचा व्यवसाय कधी करू नये, आहे की नाही. बौद्धांनी तर करूच नाही, ते अशोभनीय आहे. पण आता काय सांगावं, बौद्धांच्याच वस्त्यामध्ये दारूची दुकानं आपल्याला दिसतात. तर ही सम्यक आजीविका आहे का? आजीविका या शब्दाचा अर्थ होतो उपजीविका, म्हणजे योग्य मार्गानेच आपण धनसंपत्ती जमवली पाहिजे. समजलं का? वाईट मार्गाने नाही. किंवा शील विक्री करणं. समजा शील विक्री करणं म्हणजे काय? एखाद्या स्त्रीनं शील विक्री करणं म्हणजे अनेक स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात, देह व्यापार करतात मुंबई सारख्या ठिकाणी, आहे की नाही. बुद्धाने याच्यावर निषिद्ध म्हटलंय, देह व्यापार हा निषिद्ध व्यापार आहे. शील भ्रष्ट करून आपण धनसंपत्ती अर्जित करू नये, आहे का नाही. सम्यक आजीविका चांगल्या मार्गाने धनसंपत्ती कमवावी. गरिबीचं, दारिद्र्याचं कधीही तथागत बुद्धाने समर्थन केलं नाही. पण पैसा कमवायच्या नादामध्ये जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडे धनसंपत्ती येत असेल तर त्यानं माणसाची अधोगती होत असते. त्याच्यात सुख आणि शांती आणि समाधान नसतेच त्याचे, लक्षात घ्या. म्हणून वाईट मार्गाने कधीही धनसंपत्ती कमाई करू नये. हा उपदेश अनाथ पिंडकाला तथागत बुद्ध हाही सांगत आहे. कार्यकारण भावाचा सिद्धांतही समजून सांगत आहे. अनेक प्रश्न केलेले आहेत, त्याची उकल तथागताने त्याचं निरसन केलं.
आता ही कहाणी इतकी सुंदर आहे आणि मग सुदत्त अनाथ पिंडक तथागत बुद्धांचं प्रवचन श्रवण करतो आणि श्रवण केल्याच्या नंतर तो गदगद होतो. कोण? सुदत्त अनाथ पिंडक. तिथेही प्रवचन ऐकतो आणि मग तथागत बुद्ध त्याच्या ताईच्या घरी येतात भिक्खू संघासहित. ताईच्या घरी त्याला पुन्हा डबल प्रवचन ऐकायला मिळते, दुसऱ्यांदा संधी मिळते धम्म प्रवचन ऐकण्याची. आता त्याला असं वाटते सुदत्त अनाथ पिंडकाला, मी माझ्या बहिणीच्या गावाला जितके दिवस आहे 2-3 दिवस, तेवढेच दिवस मला बुद्धाचं प्रवचन ऐकायला भेटल, आहे की नाही. मी 2च दिवस भगवान बुद्धाचं 2-3 दिवसच बुद्धाचं प्रवचन ऐकलं तर मला किती बरं वाटलं. माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या जीवनामध्ये एक नव प्रकाश आल्यासारखं. जसं अंधाऱ्या खोलीमध्ये एखाद्या माणसानं, हे की नाही, दिवा घेऊन जावा आणि त्या अंधाऱ्या खोलीतला अंधार नाहीसा व्हावा, तशा माझ्या जीवनातील अज्ञान अविद्येचा अंधकार बुद्धाने नाहीसा केला. माझ्या बहिणीच्या गावाला राहील तर 2-3 दिवसच प्रवचन ऐकायला मिळालं. आज ना उद्या मला राजगिरीवरून श्रावस्तीला जावंच लागणार आहे. किती छान बुद्धाचा उपदेश आहे, किती भगवान बुद्धांचा चांगला मार्ग आहे. आता मी काय करू? आता ह्या धम्मापासून मी मुकणार, बुद्धाचा धम्म मला ऐकायला मिळणार नाही. का असं करू नये की बुद्धालाच माझ्या गावाकडे घेऊन जाऊ, श्रावस्ती नावाच्या नगरात, आहे की नाही, तेही बरं होईल. तर बुद्धाला काय म्हणते, तथागता तुम्ही राजगृहला आहे तर तुम्ही म्हणते आमच्या श्रावस्तीला सुद्धा या. मी तुम्हाला लोकभाषेत सांगत आहोत, समजत आहे का? तथागता पुढच्या वर्षीचं निमंत्रण श्रावस्तीचं आमच्या इथलं घ्या. कशाचं? वर्षावासाचं. आमच्याकडे कशासाठी या? पुढच्या वर्षी आता चालू होत आहे तर वर्षावासाला तुम्ही या. तर तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला वर्षावासाचं आमंत्रण करून सुदत्त अनाथ पिंडक बहिणीचा निरोप घेतो आणि श्रावस्तीला जातो. श्रावस्तीला गेल्याच्या नंतर वर्षावासाला तर टाइमच आहे. तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ आमच्या श्रावस्तीला येणार आहे, तर त्याची तयारी त्यांना 3 महिन्यापासूनच केली आहे. 3 महिन्यापासूनच केलेली आहे. असंही बौद्ध साहित्यामध्ये वाचनात आलं की आनंदालाही तथागत बुद्धाने तिथे काय तयारी आहे याची शहानिशा करण्यासाठीही पाठवलेलं आहे. तर सुदत्त अनाथ पिंडक श्रावस्तीला येतो बहिणीच्या गावावरून आणि मग तो विचार करतो की तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या पुण्यक्षेत्र असलेल्या भिक्खू संघासहित श्रावस्तीला येणार आहे. आता एवढा मोठा अरहंत महान सम्यक संबुद्ध, हा जगत वंदनीय सम्यक संबुद्ध पहिल्यांदा श्रावस्तीला येत आहे. तर जसं एखाद्या स्त्रीला आहे का ना आपल्या मराठीमध्ये, कुठे ठेवू आणि कुठे नाही, आहे का नाही, अशा पद्धतीची कुठे ठेवू आणि कुठे नाही. हा अरंत महान सम्यक संबुद्ध श्रावस्तीला येत आहे. तर त्याला कुठे ठेवायचं? सम्यक संबुद्धाला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे, अजिबात कोलाहल गोंगाट, त्यांना शांत जागामध्ये ठेवता आलं पाहिजे. कुठे ठेवावं? कुठे ठेवावं? तथागताला कुठे ठेवावं? एवढ्या महान उपदेशकाला कुठे ठेवावं? मग तो विचारात राहतो. मग विचारात असतो, गावापासून एकदम जवळही नाही आणि गावापासून एकदम लांबही नाही. भगवान बुद्धांच्या वर्षावासाची, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची? जर तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ आले तर मग तो पूर्ण श्रावस्तीच्या नगराच्या सभोवताल सुंदर अशा जागेची, रमणीय सुंदर झाडांनी आणि वेलींनी सजलेल्या अशा ठिकाणांची तो पाहणी करतो. परंतु त्याला श्रावस्ती नगराच्या गावापासून एकदम लांबही नाही आणि गावापासून एकदम दूरही नाही. म्हणजे भिक्षाटनाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून आणि ते महामार्गावर सुद्धा. तर श्रावस्तीच्या आजूबाजूचा परिसर तो धुंडाळून काढतो आणि मग त्याला जेत राजकुमाराचं उद्यान, उद्यान म्हणजे बगीचा, गार्डन, जेत राजकुमार. जेत म्हणजे काय? जेता. जेता म्हणजे विजेता. जेता म्हणजे काय? जिंकलेला. तर या जेत राजकुमाराचं त्याला गार्डन दिसतं, तो बगीचा दिसते, रमणीय असा बगीचा आणि सभोवताल झाडं लावलेली. मग तो जेत राजकुमाराच्या मालकीचं असतं. ते काय असतं? जेत राजकुमाराच्या मालकीचं असतं ते वन समजा. तर मग तो जेत राजकुमाराकडे येतो आणि जेत राजकुमाराला काय म्हणतो? अरहंत सम्यक संबुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ वर्षावासाकरिता या ठिकाणी श्रावस्तीला येणार आहे.
ती जागा मला योग्य वाटत आहे तथागतासाठी, भिक्खू संघासाठी. ती जागा मला तुमच्याकडून हवी आहे. कोण म्हणत आहे असं? सुदत्तनाथ पिंडक जेत राजकुमाराला. तर जेत राजकुमार म्हणते ते नाही, ते राणीचं आणि माझं आवडतं वन आहे, तिथे आम्ही नेहमी फेरफटका मारायला जात असतो, आमच्या आवडीचं आहे ते, तिथे सुंदर सुंदर फुलं आहे, झाडं आहे, आमचं ते फेरफटका मारण्याचं वन आहे, मी तुला काही ते विकणार नाही. आता राजकुमार कायले विकणार आहे? त्याच्याकडे भरपूर पैसे आहे, गरीब थोडाच असतो जेत राजकुमार. मी ते काही विकणार नाही. कोण म्हणत आहे असं? जेत राजकुमार, मी ते विकणार नाही. तुम्ही ऐकली नाही कहाणी? सगळ्यांनीच ऐकली आहे, महाउपासकनाथ पिंडकाची. लक्षात घ्या. तर ते मी विकणार नाही म्हणते. आणि तो पुन्हा एवढा आग्रह करते, पहिल्यांदाही करते, दुसऱ्यांदाही करते आणि तिसऱ्यांदाही करते. जेत राजकुमार म्हणते नाही नाही. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल, ज्या लोकांना विकायचं नाही तर ते लोक माहित आहे का मग लय मोठी किंमत सांगते. जसं तुम्ही काही वस्तू घ्यायच्या होते का नाही, घेतली नाही पाहिजे म्हणून. जसं बैलवाल्यांना अनुभव आहे, तुम्हाला नसेल पण तुम्हालाही थोडाफार अनुभव असेल. म्हणजे एखाद्यानं ती वस्तू घेतलीच नाही पाहिजे तर मग त्याच्यासाठी मोठी रक्कम सांगून द्यायची, मग हा काही घेत नाही ना मग जमला. तर अशा सारखं ते आग्रहच करत आहे जेत राजकुमार. 3 वेळा त्याला आग्रह केला जेत राजकुमाराला अनाथ पिंडकांनी. तर मग जेत राजकुमार पर्यायाने काय म्हणतो, ठीक आहे, त्या जेत त्या वनामध्ये तू संपूर्ण सोन्याच्या कासार, पण त्या सोन्याच्या मोहरा तू अंतरशील. म्हणजे एवढीशी फट नसेल, एवढीशी जागा शिल्लक नसेल त्या पूर्ण जमिनीवर. जसं एखादी वावर शेत बघा, त्याच्यावर पूर्ण असं झाकून अजिबात एवढीशी सुद्धा फट असता कामा नये. तर त्या सोन्याच्या मोहरा तुला त्या कासार पण त्याच्यावर जमिनीवर अंतरावं लागेल, त्या पूर्ण वनावर, तरच तुला मी ती जागा, ते वन उपलब्ध करून देतो. असं कोण म्हणत आहे? जेत राजकुमार. त्याला वाटलं का काय करणार आहे हा सुदत्तनाथ पिंडक, पण तोही श्रेष्ठी होता. जेत राजकुमारा कल्पना होती याच्याकडे काहीतरी आहे बा, परंतु त्याला असं वाटलं की राजा एवढं तर नाही राहू शकत नाही याच्याकडे धन. त्यानं असंच म्हटलं, म्हणजे आता त्याला विकायचंच नाही म्हणून त्यानं ते सांगितलं आणि निघून गेला जेत राजकुमार. आता त्याला वाटलं की काय आता काही सुदत्तनाथ पिंड काही घेत नाही. आणि तसंच त्यानं सकाळ उजाडू दिली सुदत्तनाथ पिंडकानं आणि काही नौकर चाकर वगैरे घेतले, दासदासी, आणि त्यांनी मस्त बैलबंड्या आहे का नाही, साचीच्या स्तूपावर नाही तर भरूचच्या स्तूपावरच नाही तर 84,000 स्तूपावर सुद्धा ती शिल्पकला कोरलेली आहे. तुम्ही भरूचच्या स्तूपावर आणि साचीच्या स्तूपावर पाहू शकता. ते सोन्याच्या मोहरा सुदत्तनाथ पिंडक अंतरत आहे. बैलबंड्यांनी मग ते सोन्याच्या मोहरा आणल्या आणि त्या बैलबंड्यानं मग ते त्यांनी ते असे माणसंही लावले, असे म्हणजे बैलबंड्या आणल्या का रिचल्या का ते मग ते सगळं अंतरायचा सोन्याच्या मोहरा. ते आहेत शिल्पकलेमध्ये. मग ते असं करता करता पूर्ण ते जेतवन, जेत राजकुमाराचं जेतवन पूर्ण सोन्याच्या मोहऱ्याने आच्छादित केलं. आता जेत राजकुमाराकडे निरोप आला नौकराचा की ते तुम्ही जे म्हटलं का नाही त्याने ते खरं करूनच दाखवलं. तुमच्या तोंडची किंमत, त्याने जे तुम्ही म्हटलं का नाही घेतलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही जे किंमत लावली का नाही, त्यांनी सुदत्तनाथ पिंडकानं ते खरं करून दाखवलं. तो सोन्याच्या मोहरा बैलबंड्यानं नेऊ तिथं अंतरत आहे. त्यांनी ते झालं. आता थोडीशी जागा शिल्लक राहिली म्हणते, ते नौकराकडून त्याला माहिती मिळते. समज तुम्हाला थोडीशी जागा शिल्लक राहिलेली आहे. तर मग जेत राजकुमार पटपट येते आणि तो रथ जुंपून आपल्या सारथ्या सहित त्या ठिकाणी येते. तर अर्धी परती ते जागा, फक्त थोडा भाग शिल्लक राहिलेला असतो, एक कोना, त्या जेतवनाचा थोडा कोना शिल्लक राहिलेला असतो. तर तो जेत राजकुमार तर डोक्यावर हातच ठेवते. त्याला आश्चर्य वाटते, मी तर असंच म्हटलं बा घेणार नाही. तर तो आश्चर्यचकित होते. मग जेत राजकुमाराला असं वाटते, हा सुदत्तनाथ पिंडक हा वेडा की पिसा कोणासाठी बरं हे एवढं मोठं ते जागा घेत आहे. बरं घेत आहे पण सोन्याच्या मोहरा त्यानं हातरावं, आपल्या अख्ख्या आयुष्याचा खजाना त्यानं धनसंपत्ती त्या जमिनीवर अंतरावी. म्हणजे कोण आहे बा असं, म्हणजे काय आहे बा असं त्याला आश्चर्य वाटते. काय वाटते त्यालाही थोडी त्याच्यामध्ये श्रद्धायुक्त चित्त, ती श्रद्धायुक्त चेतना त्यांच्यामध्ये उत्पन्न होते, ती श्रद्धा चेतना उत्पन्न होते त्याच्याही मनामध्ये. ती चित्ताची चेतना
त्याच्याही म्हणाव हा सुदत्त अनाथ पिंडक एवढा सोन्याच्या मोरा हातुराला कोण आहे असा महान व्यक्ती ज्याच्यासाठी हा एवढी आटापिटा करत आहे आणि एवढा मी पहिल्यांदाच बघून राहिलो. जेत राजकुमाराला असं वाटते तर जेत राजकुमार आवाज देतो, हे सुदत्त अनाथ पिंडका थांबव, ते बाजूची थोडासा कोणा राहिला ना त्या वनाचा तेवढा तरी शिल्लक राहू दे, नको अंतरू. मला माहित आहे तो पूर्ण तू अंतरणार आहे, ते पूर्ण तू जागा ते आच्छादित करणार आहे सोन्याच्या मोरा, राहू दे ना तेवढा भाग, तेवढा कोणा मी तुला देतो. तू एवढं मोठं पुण्य संपादन करत आहे, कुशल संपादन करत आहे, एवढी मोठी महादान पारमिता तू पूर्ण करत आहे, तर तेवढीशी जागा राहू दे, त्याच्यावर काय सोन्याच्या मोरा तू काय आता अंतरू नको, तेवढी जागा तुला मी मोफत देऊन टाकतो. मोफत म्हणण्यापेक्षा म्हणजे तुला म्हणजेच काय तर कोणाला माझ्याकडून ती सम्यक संबुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला तू एवढी देत आहे सोन्याच्या मोरा हातरून, तर माझ्याकडून हा थोडासा कोणा वनाचा मी तुला बुद्धाच्या त्या महापुरुषाला त्या महामानवासाठी मी माझ्याकडून तुला असाच तो तुकडा शेवटचा कोणा तुला देत आहो. ठीक आहे, मग ते दान केलं. प्रश्न इतका महत्वाचा आहे, एखादी बाई एखादी घडी घेते विहाराला तर आपलं नाव टाकते. आज आपण पाहिलं तर एखादी बाई पंखे घेते त्या पंख्यावर नाव टाकते, मूर्ती घेते मूर्तीवर नाव टाकते, आहे का नाही? कोणत्याही वस्तू घेते त्याच्यावर नाव टाकते. पण लक्षात घ्या किती मोठा जगासमोर आदर्श घालून दिला अनाथ पिंडकानं. कोणता? जेवढी किंमत मागितली तोंडची किंमत दिली का नाही? दिली का नाही? सुदत्त अनाथ पिंडकानं दिली तोंडची किंमत. जेत राजकुमार तू जेवढी किंमत म्हणत आहेत ना जेत राजकुमार तेवढीच देतो. पण तुमच्यासारखे व्यक्ती जर असते किंवा आजच्या वर्तमान काळामध्ये मी तोंडची किंमत दिली, म्हणली तेवढी बोली दिली त्याला, मी माझं नाव मोठं ज्यात टाकतो आता मस्त गेटवर प्रवेशद्वारावर. किती आपल्याला हे चढते का नाही? प्रसिद्धीसाठी किती माणूस हपापलेला आहे का नाही? लाभ आणि सत्कारासाठी किती हपापलेला मनुष्य आहे का नाही? नावासाठी, हारतुरासाठी, सन्मानासाठी माणूस किती हपापलेला आहे का नाही? इथं सुदत्त अनाथ पिंडकानं करू शकलो असतं, तो तोंडची किंमत दिली राजा तुला, याला नाव आता मी मोठं जात टाकेल गेटवर प्रवेशद्वारावर. पण सुदत्त अनाथ पिंडक काय म्हणते जेत राजकुमाराला, जरी मी सोन्याच्या मोहराने ही जमीन विकत घेतली असेल तुमच्याकडून तरी पण मात्र याला नाव तुमचंच राहील. आधीही ते तुमचंच होतं, आता इथे तुमचंच. पण आता राहिलं होतं का ते जेत राजकुमाराचं? कोणाचं झालं होतं ते? मग कोणाचं नाव? तुम्ही तर आपल्या नावावर सातबारा करून घेतला असता. लोक तर गल्लीच्या जागेसाठी भांडतात, आहे का नाही? बोटभरा जागेसाठी. अहो गल्लीची जागा ठीक आहे तुमच्या गृहस्थ लोकांसाठी, तुम्ही लोक लोभी आहात, आसक्तीत पडल्यात. पण इतके लोक महाभाग आहे आपल्या समाजाचे, इतके महाभाग आहे की काही लोक बुद्ध विहारासाठी घर दान करतात, बुद्ध विहारासाठी जागा दान करतात, मोठ्या जागा दान करतात, आहे का नाही? आणि काही लोक बुद्ध विहाराच्या जाग्यावरच कब्जे करतात, आहे का नाही? मी असे बघितले माझ्या जीवनामध्ये. म्हणजे आपण उदाहरण कोणाचं पाहून राहिलो? सुदत्त अनाथ पिंडक सोन्याच्या मोरा हातरून बुद्धाला ते जागा दान करत आहे, ते भूमी दान करत आहे, ते जेतवन दान करत आहे. आणि आजचा माणूस एवढूशा हातभर गल्लीसाठी भांडत आहे का नाही? भांडत आहे का नाही? किती फूट जागा लागते आपल्याला? 6 फूट जागा लागते मरासाठी. सिकंदराचं उदाहरण ऐकलंच असेल तुम्ही, आहे का नाही? गल्लीसाठी, त्या बोटबऱ्यासाठी, इंच बऱ्यासाठी न त्या दुऱ्यासाठी आपण भांडत राहतो. एवढंच राही तर म्हणजे आपण एकमेव असा आदर्श पाहिला सुदत्त अनाथ पिंडकाचा, तो सोन्याच्या काशार पण मोहरा हातरून देत आहे. आहे आता जगामध्ये असा एखादी तरी उपासक? सोन्याच्या मोहरा म्हणते जे तुम्ही, आम्ही फुलाच्या सड्या नाही टाकत, आम्ही तर काठी टाकू तुमच्या रस्त्यावर, अशी उपासक आहे की नाही? आहे की नाही? इथं बुद्धाची म्हणजे कशी तयारी चाललेली आहे सम्यक संबुद्धाची. म्हणून लक्षात घ्या, सुदत्त अनाथ पिंडकानं स्वतःचं नाव दिलं असतं त्याला, पण नाव दिलं हे जेत राजकुमारा म्हणे, आधी ते तुमच्या नावानंच ओळखल्या जात होतं आणि आताही ते तुमच्या नावानंच ओळखल्या जाईल. तर काय नाव आहे त्याचं? जेतवन. बुद्धाच्या आयुष्यातलं पहिलं दान तर बिंबिसारानं दिलं, वेळुवनाचं, आहे की नाही? दुसरं दान स्वतः राजा शुद्धोधनानं दिलं, निग्रोधवन, कपिल वस्तूचं. तिसरं दान तथागत बुद्धांचं जेतवन, श्रावस्तीचं. आणि या श्रावस्तीलाच विशाखा मातेनं पूर्वाराम महाविहाराचं दान केलं. 9 करोडचं महाकल्प लता पुष्पहार, जिच्या
जिच्या वडिलांना धनंजय सेठनं तिला लग्नामध्ये वाहिला होता. 7 महिने म्हणजे 5 महिने 500 सोनार लागले होते. 500 सोनार एकच हार बनवायला 5 महिने लागले. 500 सोनारांनी बनवला तो महाकल्पलता हार. त्या महाकल्पलता हाराचं ती विसरली होती. त्या हारामध्ये 9 कोटीचं त्या काळामध्ये पूर्वाराम महाविहार, पूर्व दिशेकडून तोंड असलेलं ते महाविहार विशाखाचं, तेही श्रावस्तीलाच आहे. तिथेही भगवान बुद्धाने जेतवन, पूर्वाराम अशा दोनही ठिकाणी वर्षावास केलेले आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे जेतवन भगवान बुद्धांच्या आवडतं. ते दानही तसंच आहे ना. भगवान बुद्धांनी 25 वर्षावास विनाकारणच केले नाही तिथं. दुसरीकडे का केले नाही प्रश्न निर्माण केला पाहिजे. का केले नाही म्हणजे बुद्धाला का ती जागा आवडली? तसंही पाहतो म्हटलं तर बुद्धाने सर्वच वर्षावास नगरामध्येच केलेले आहे, शहरामध्ये. लोकांना ते सोपं असतं. काही जंगला पाण्यामध्ये केली आहे भगवंतानी, पण अर्ध्याधिक वर्षावास आपण बौद्ध साहित्यामध्ये बघितले तर शहरामध्येच, नगरामध्येच केलेली आहे. कारण लोकांची दळणवळण असते तिथे, व्यापार असतो, है का नाही? अर्ध्याधिक उपासक म्हणजे किसा गौतमी म्हणा किंवा अनेक लोक, सुप्रिया म्हणा, तो सुमन माळी म्हणा, मल्लिका म्हणा, राजा प्रसेनजित म्हणा, पटाचारा म्हणा, हे सगळे लोक भगवंताला कुठे भेटले? श्रावस्तीलाच भेटले. अंगुलीमाला श्रावस्ती, सगळ्या कहाण्या अर्ध्याधिक कहाण्या तर श्रावस्तीलाच आहे की नाही? लोकांची वर्दळ असते तिथे, व्यापारी केंद्रही होत ते, है की नाही? तर तथागत बुद्धाने तिथे 25 वर्षावास आपल्या आयुष्यातले तिथे घातले. श्रावस्तीला सोडलं तथागत बुद्धाने. केव्हा सोडलं? जेव्हा सारीपुत्ताचं आणि मोगलांचं परिनिर्वाण झालं तेव्हा त्यांना थोडं ते चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी मग नंतर ते वैशालीला प्रयाण केलं. नंतर तर भगवान बुद्ध महापरिनिर्वाणालाच गेले. श्रावस्तीलाच तथागत बुद्धांचा जो उपस्थायक आहे, धम्मसेवक आनंद, ज्यांनी भगवंताची आयुष्यभर धम्मसेवा केली, आहे की नाही? आनंदाने बुद्ध गयेची म्हणजे त्या बोध गयेची बोधी वृक्षाची शाखा श्रावस्तीला आणून लावलेली होती. समजलं? आजही तो आनंद महाबोधी वृक्ष म्हणून आजही तुम्ही श्रावस्तीला गेले तर तिथं दिसते. जो भूमिगत गेला, कोण भूमिगत गेला? देवदत्ताचं परिनिर्वाण, तो भूमिगत झाला, तोही तळ तुम्हाला श्रावस्तीलाच दिसत. हे विशेषण आहे. दुसरी गोष्ट, श्रावस्तीला प्रसेनजित राजानं राजकाराम नावाचा महाविहार, त्यांचा एक राजकाराम, तुम्ही आता श्रावस्तीला गेले तर तिथं तुम्हाला दिसते. म्हणजे राजा प्रसेनजितानं आपला राहता महालच बुद्धाला दान करून टाकला, भिक्खू संघाला. त्याचं नाव आहे राजकाराम महाविहार. तुम्हाला श्रावस्तीला गेले तर तिथं दिसेल त्याचे खंडहर. आणि श्रावस्तीतलं मूलगंधकुटी महाविहार, मूलगंधकुटी महाल. आता श्रावस्ती खूप मोठा आहे, पण भगवान बुद्धांची मेन जे ठिकाण होती मूलगंध, मूल म्हणजे काय? जिथं मूळ पुरुष राहतो, तथागत बुद्ध राहतो असं म्हणतात. त्या मूलगंधकुटी महाविहारातून सुगंध वाहत होता, है की नाही? तर ते मूलगंध कुटी महाविहार आजही तुम्हाला श्रावस्तीला जेतवनामध्ये दिसते. आजही ते आहे जेतवन, है की नाही? सर अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेप यांनी ते जगासमोर आणलेलं आहे श्रावस्तीला. या श्रावस्तीला फाय्यान, युआनशांग, हितसिंग यांनी भेटी दिलेल्या आहे. एवढंच नाही तर तो फ्रान्सिस बुकानन आणि अनेक पुरातत्वविदांनी श्रावस्तीच्या जेतवना आरामाला भेटी दिलेल्या आहे. दुसरी गोष्ट, कुमारदेवी नावाची जी महाराणी आहे, गोविंदचंद्र गहडवाल यांनी सुद्धा त्या जीर्णोद्धाराच्या त्या जेतवनाच्या महावीरासाठी दान केलेलं आहे. तर हे श्रावस्ती हे खूप महत्वाचं ठिकाण आहे. तर या श्रावस्तीला तथागत बुद्धांनी, लक्षात घ्या, मी थांबवतो माझी कहाणी. तर या श्रावस्तीला सुदत्त अनाथ पिंडक दिवसातून तो 5 वेळा भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायचा. या श्रावस्तीचाच राजा कोण आहे? राजा प्रसेनजित. त्याला तर नेहमी संधी उपलब्ध झाली, आहे का नाही? बरं झालं तथागत बुद्ध त्या श्रावस्तीच्या प्रदेशामध्ये आले, नाहीतर अंगुलीमाल कुणाच्या तरी हातून मारल्या गेला असता. अंगुलीमालाचंही भलं झालं, कल्याण झालं, मंगल झालं. त्या श्रावस्तीला अनेक लोकांचं कल्याण कोणामुळे झालं? सांगा कोण आहे? तो बहिणीच्या गावाला गेलाच नसता. अनेक लोकांच्या मंगलासाठी, कल्याणासाठी तथागत बुद्ध, म्हणजे तथागत बुद्ध म्हणण्यापेक्षा सुदत्त अनाथ पिंडक काय ठरला? महान ठरला. सुदत्त अनाथ पिंडकानं श्रावस्तीला तथागत बुद्धाला आमंत्रितच केलं नसतं वर्षावासासाठी, तर श्रावस्तीच्या लोकांचं कल्याण झालं असतं का?
झालं असतं. राजा प्रसेनजित तर आणखी राजांना अहंकार असतो आहे का नाही, राजा प्रसेनजित सुद्धा बुद्धाचा अनुयायी बनला. त्याच्या मागे श्रेय कोणाचं? सुदत्तनाथ पिंडकाचं. त्या राजा प्रसेनजिताची महाराणी मल्लिका देवी, त्याचंही कल्याण सुदत्तनाथ पिंडकामुळेच झालेलं आहे. तर राजा प्रसेनजित आणि मल्लिका महाराणी हे दोनही भगवान बुद्धांचे महाउपासक महाउपासिका तिथेच झालेला आहे. पण श्रावस्तीला मठ्ठ कुंडली नावाचा एक चिकट माणूस होता, त्याची कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. तर या सुदत्तनाथ पिंडकांनी आपल्या इथल्या सुदत्तनाथ पिंडकाच्या घरी नेहमी भिक्खूंचं नेहमी वर्दळ असायची. तो भिक्खूंना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा, औषधीचं सुद्धा तो दान करायचा. इतकं दान करतात. बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. तुम्हाला असं वाटेल की दान देणाऱ्या मनुष्याकडे दान वाढते, पण सुदत्तनाथ पिंडकाचा एवढा खजिना खाली झाला होता, असा उल्लेख आहे की शेवटी त्याच्याकडे दान द्यायलाही काही राहिलेलं नव्हतं. तर त्याने आपल्या अंगणातली, त्याच्या परच बागेतील अंगणातली माती दान केली होती. कुठे? जेतवनामध्ये झाडाखाली ती माती टाकली होती. बघा, दानाला काही हे नसते. शब्दाचंही दान देता येते. एखाद्याला सुखाचे शब्दाचं दान करा, नका पाणी देऊ, अन्नदान करू, पण रस्त्यानं येता जाता एकामेकासोबत जय भीम घ्या. शब्दाचंही दान करा. सुखाचे शब्द जरी बोलले तर लोकांना दुःखावरती फुंकर मारल्यासारखं होते, आहे की नाही? आहे की नाही? लोकांचं आपण चांगलं करू शकत नाही, म्हणजे वाईटही करू नका, आहे की नाही? तर तथागत बुद्धांना म्हणजे इतकी दान पारमिता का त्याच्याकडे शेवटीला दान राहिलं नव्हतं. तर असा उल्लेख आहे की त्यांनी आपल्या अंगणातली माती त्या जेतवनाच्या प्रत्येक झाडात खाली तिथे टाकली. म्हणजे तथागत बुद्धांचे आणि भिक्खू संघ त्याच्यावर बसून ध्यान करतील, ध्यान भावना करतील, आहे का नाही? तथागत बुद्धांचे आणि भिक्खू संघाचे त्याच्यावर पावलं पडतील मी टाकलेल्या मातीवर, आहे का नाही? आहे का नाही? म्हणून भगवान बुद्धाने तिथेच वर्षावास का केली याचं संशोधन करणं गरजेचं आहे. 25 वर्षावास तथागत बुद्धाने तिथे केलं, कारण ते दानच तसं होतं. आता तसा महादानी उपासक राहिलेला नाही राहिलेला महादानी उपासक. आलं का लक्षात तुम्हाला? तर हा सुदत्तनाथ पिंडकाचं हे जे महादान आहे, आज आपण नावासाठी कितीतरी, आहे की नाही, आपल्याला हव्यास आहे प्रसिद्धीसाठी, पण सुदत्तनाथ पिंडकाचं नाव मात्र जरी त्याने दिले नसेल, परंतु गाथांमध्ये मात्र ते नाव येते. म्हणजे एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्य विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे. आलं त्याच्यात नाव. म्हणजे भगवान बुद्धांच्या अर्ध्या अधिक खूप साऱ्या गाथांमध्ये अनाथ पिंडक नावाचा शब्द येतो. किती मोठी महानता आहे. आलं का नाही नाव? पण तिथं नाव नाही दिलं, पण गाथांमध्ये नाव आहे. आजही भिक्खूंच्या वाणीतून आणि तुमच्याही वाणीतून हा शब्द निघतो अनाथ पिंडकाचा. कोणाचा तरी आहे का? एखाद्या तरी आहे. एखाद्या तुम्ही गाथांमध्ये पहा, अनाथ पिंडकाचं नाव तुम्हाला भरपूर गाथेमध्ये दिसते, आहे का नाही? तर अनाथ पिंडक अमर झाला म्हणून नावासाठी नाही, म्हणून भगवंताने दान पारमिता सांगितलेली आहे. म्हणजे परतफेडीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे दान करा. या हातानं केलेलं दान त्या हातालाही माहीत पडलं नाही पाहिजे, आहे की नाही? सगळ्यात मोठं दान तर धम्मदान आहे की नाही? दानाचा गवगवा नको, दानाची प्रसिद्धी नको, आहे की नाही? दानाचा गवगवा नको आणि दानाची प्रसिद्धी नको. तर तथागत बुद्धांचा हा जो महाउपासक आहे दान, तर आपलं दान कसं असलं पाहिजे? गुप्त दान, स्वार्थाची व परतफेडीची अपेक्षा न करता केलेलं दान, ज्याला उपेक्षा सहगत संतिरण चित्तानं केलेला. उपेक्षा भाव म्हणजे मी दिलं ते दिलं, त्याच्यामध्ये माझा कसल्याही प्रकारचा भावना नाही. मी दिलं ते दिलं, नाहीतर मग मी दिलं होतं. अनेक उपासक म्हणते पण आम्ही विचारत नाही, पण ते भाई गेट आम्ही दिलं होतं ना बुद्धाला, हे भाई ही मूर्ती आम्ही दिली, हे टेबल, हे पण ते तुम्ही बसता नाही, दरी आमची, सगळी खुर्च्या आमच्या, माईक, आम्ही विचारत नाही. दिल्याच्या नंतर ते तुमचं राहिलेलं नाही. दान हे दान दिलं तर तुमचा काय त्यात भाव राहिलाय का? म्हणून दान कसं असते? दोन्ही हाताने, सरळ हाताने दान. दानामध्ये भाव ठेवायचा नाही. दान दिल्याच्या नंतर परत मागता येते का? नाही. दान दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भावही ठेवायचा नाही आपला.
तुमचं आपोआप नाव होतं, प्रसिद्धी होतं. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवत असाल मी दिलं. बाबासाहेबांनी एवढं मोठं या भारताला संविधानाचं दान केलं, तर त्याच्या बदल्यात काही घेतलं का? 4 मुलांचं दान केलं, आपल्या पत्नीचं दान केलं, आहे का? आलं लक्षात? आहे का नाही? त्याच्या मोबदल्यात काही घेतलं का तुमच्याकडून? तर असं दान असावं. ज्या बोधिसत्व बाबासाहेबांनी जीवाला जीवाचं दानही केलं. सर्वोच्च महादान पारमिता जी CV संत राजासारखी आहे, तर बुद्ध बाबासाहेबांनी, बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये पार पाडलेले आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून दानाचा अहंकार कधीही करू नका. दानाने धम्म वाढत असतो आणि दान आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कंजूस माणसाला दानाने जिंकावे असं बुद्धानं सांगितलं. कंजूसपणा करून काय करता तुम्ही? काय करता कंजूसपणा करून? इच्छेतच राहणार. म्हणतो इच्छेतच राहते, काही येत नाही सोबत. म्हणणं सोपं आहे. किती म्हणता तुम्ही? इच्छा इथेच राहते, काही सोबत येत नाही, काही सोबत येत नाही, काही सोबत येत नाही, नागडत जा लागते, काही सोबत येत नाही. पण तुमच्यातली मात्र आसक्ती आणि लोभ कधीही सुटणार नाही. सुटणार का? इच्छेतच राहणार आहे ना? येणार असेल तर सांगा, आहे की नाही? म्हणून कंजूसपणा नाही करायचा. धम्मामध्ये तर अजिबात कंजूसपणा नका करू. तुम्ही कंजूसपणा जर नाही कराल तर हे असे तुम्ही सुदत्त अनाथ पिंडकासारखे महान व्हाल, आहे की नाही? आणि दानासाठी काही अर्थाची गरज नाही. तर धम्मदान, धम्माचा प्रचार प्रसार करा. भोजन दान करा आपल्या भिक्खू संघाला. भिक्खू संघ असेल किंवा कोणी याचक जरी असेल तरी त्याला दानामध्ये कधीही मागे पुढे पाहू नका. दानानं लोक भिकारी झाली का मोठी झाली? मोठीच झाली, लक्षात घ्या. दानामुळेच नाव येते का नाही सुजाताचं नाव? एकच वेळा खीरदान केले बुद्धाला, दानामुळे अमर झाले. महान सम्राट अशोक त्यांच्या 84,000 स्तूपांमुळे, मुला मुलींना दान केल्यामुळे, आहे का नाही? दानामुळे लोक जगात अमर झाली, आहे की नाही? दानामुळे कोणीही गरीब होत नाही. म्हणून आज या ठिकाणी महादानी, महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकाची ही कहाणी या ठिकाणी मी थांबवतो. धम्मदान भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल. नद्धि मे शरणं अय्यं बुद्धो धम्मो संघो मे शरणं वर. हे तेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगल. सप्प पाप सकरण कुशल उपसंपदा. सचित्त परियोतपनं येतं बुद्धानं शासनं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.